हर हर महादेव. सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं एक प्राचीन शिवधाम. अवघ्या 30 मिनिटाच्या सोप्या ट्रेक नंतर मिळणार महादेवांचं दिव्य दर्शन. चला, आज आम्ही घेऊन जातो तुम्हाला पुण्याजवळच्या घोरवळेश्वर महादेव मंदिरात. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलेलो आहोत घोरवडेश्वर मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी आणि हे आहे सोमाटणे फाट्याच्या थोडंसं अलीकडे, टोल नाक्याच्या थोडंसं अलीकडे, देहूपासून जवळचं आहे आणि महादेवांचं मंदिर आहे. वरती छान ट्रेक करून आपण वरती जाऊ शकतो. ट्रेक करण्यासाठी 2 रस्ते, स्टेप्सवाला एक आहे पाठीमागे जो दिसतो आहे आणि एक थोडंसं अगोदरच डोंगरातून आपण ट्रेक करू शकतो असं आहे. तर खूप सुंदर मंदिर आहे महादेवांचं. तर चला जाऊया, एक्सप्लोर करूया कसं मंदिर आहे आणि घेऊया महादेवांचं दर्शन. हर हर महादेव. तर हे बघा, इथं आहे गेट घोरवडेश्वरचं. तर इथून आपण स्टेप्सने चढायला सुरुवात करणार आहोत. तर हे बघा, इथं आहेत नंदी. तर इथून मस्त आपण नंदींचं दर्शन घेऊन मग वरती महादेवांचं दर्शन घेऊया. तर हे बघा, इथं समोर आहेत नंदी महाराज आणि इकडच्या साईडला आहेत स्टेप्स. तर ह्या स्टेप्स चढून जायचे आपल्याला वरती मंदिराकडे. तर चला जाऊया. हे बघा, समोर आहे हायवे आणि इकडनं आलेलो आहोत आपण चढून आणि इकडे जायचं अजून वरती चढून. तर आपण स्टेप्स बऱ्यापैकी वरती आलेलो आहोत. तर हे बघा, स्टेप्स चढून आलो आहे आपण वरती आणि वरती आल्यानंतर छान असं इथून जे दृश्य दिसतं ना ते खूप सुंदर आहे. हे बघा, किती सुंदर दृश्य आणि पावसाळ्यात तर अजून भारी वाटतं हे. अजून आपल्याला तिथून वर जायचं आहे. तिथं पण थोड्या स्टेप्स आहेत, मग पुढे जाऊन थोडं स्ट्रेट आहे. हे बघा, समोर तुम्हाला जर दिसत असेल तर सोमाटणे फाट्याच्या इथं जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे मोठी ती दिसते आणि त्याच्या ह्या साईडला पुढे गेलं की शिरगाव आहे. बघा, वरती जाण्याचा रस्ता असा आहे, मस्त डोंगरांच्या मधून स्टेप्स बनवलेल्या आहेत. छान आहे आणि आम्हाला यायला थोडं लेट झालं. आम्ही ॲक्च्युली इथं 6:30पर्यंत पोचायला पाहिजे होतं, पण आम्हाला 7:30 वाजले. 1 तास आम्ही लेट झालो. 1 तास लेट होण्याचा परिणाम हा झालेला आहे की खूप गर्दी झालेली आहे इथं. म्हणजे विचार करा की इथं लोक किती लवकर येत असतील ट्रेक करण्यासाठी. तर म्हणून अशा ठिकाणी कधी पण किंवा ट्रेकिंगला जाताना त्या जागेवरती आपण 6 वाजेशी पोहोचणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर गर्दी बघाल, हे तर काहीच नाही आत्ता सध्या, याच्यापेक्षा जास्त गर्दी जेव्हा आम्ही स्टेप्सवरनं आलो तेव्हा होती. तर लवकर पोहोचणं
खूप खूप गरजेचं आहे. चला पुन्हा स्टेप चढायला सुरुवात करूया. पावसाळ्यात खूप भारी वाटतं इथं. दिसायला हा दृश्य खूप सुंदर आहे, खूप छान वाटतं. पण हे चढून जाताना जो थकवा येतो ना, तो डेंजर आहे. त्याच्यासाठी वॉक खूप गरजेचं आहे, जो की रेग्युलर होत नाही माझ्याकडनं. मी नेहमी विचार करते की मी आता डेली वॉक करेल, बट ते होत नाही. आणि त्याचे परिणाम हे असं ट्रेकच्या ठिकाणी जेव्हा येते ना तेव्हा दिसतात. म्हणून वॉक करणं खूप गरजेचं आहे. आणि इकडच्या साईडला बघा, काय भारी दृश्य आहे. इथं भेटलेली आहे आम्हाला म्याव. आता विवे नसताना खूप खेळला असतं याच्यासोबत. त्याला खूप आवडतात मांजरी, कुत्रे. खूप मागे लागतो आमच्या. आपल्याला पण एक घ्या. म्याव. किटी किटी किटी. नो किटी. नो नो. क्यूटी. पण व्ह्यू बघा, एक नंबर आहे. सकाळी सकाळी वॉकसोबत इतके सुंदर व्ह्यूज बघणं किती छान वाटतं ना. आणि हे आमचे पार्टनर मला सोडून सोडून पुढे पुढे जात राहतात. तुम्हाला माहीत नाही कॅमेऱ्यात दिसेल की नाही, पण तिथं रामाचं मंदिर आहे बहुतेक ना, ती गुफा जी आहे ती. तुकाराम महाराजांचं. हां, तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तिथं. तप करायचं. अच्छा, तुकाराम महाराज इथं तप करायचे म्हणे. सलिलेश त्यांनी मला सांगितलं. अरे हो, समोरच देहू आहे ना, इकडे इकडे. अच्छा, तर तुकाराम महाराज इथं तप करायला यायचे. हे बघा समोर, इथून आता स्ट्रेट रस्ता सुरू होतो. म्हणजे आपण जवळच आलेलो आहोत. आणि जे पुण्याच्या जवळपास राहतात आणि ज्यांना ट्रेकिंग करायला खूप आवडतं ना, ते तर 100% इथं विजिट करतातच. जर तुम्ही अजूनपर्यंत आले नसाल तर या इथं. बघा किती सुंदर आहे ही किती सुंदर आहे हे दृश्य, हे ठिकाण खूपच छान आहे. काका बसलेले असतात, त्यांच्याकडेच मला फूल हार वगैरे पण भेटेल. तसंच खाण्यासाठीच्या पण छोट्या मोठ्या गोष्टी भेटतील. હું તમને જે કહું છું એ રસ્તો તમને આવી લાગે. वाव. आणि इथून शेरगावचं साईबाबांचं मंदिर पण दिसतं. मी दाखवेल तुम्हाला कॅमेऱ्यात जेवढं कॅप्चर होऊ शकेल तेवढं. पण हे बघा आजूबाजूचं दृश्य. आणि इथं आहे ना एक टाकी आहे ना, इथे एक टाकी ना ज्याच्यात पाणी. हां, ही लेणी आहे आणि पुढे टाकी आहे ज्याच्यामध्ये पाणी झिरपत असतं. आणि ही आहे लेणी, केव आहे म्हणजे थोडक्यात. आणि वरती जाण्यासाठी असं इथून चढून जावं लागतं. तर पोहोचलो आहोत आपण बिलकुल मंदिराच्या जवळ. आणि मी म्हणत होते तुम्हाला, ती ही टाकी आहे बघा. तर याच्यामध्ये पाणी झिरपत असतं, सतत पाणी असतं.
आणि पावसाळ्यात पण इथं असं मस्त वरतून पाणी पडत असतं. चला करूया महादेवांचं दर्शन. हर हर महादेव. तर असं केवच्या आतमध्ये आहे हे मंदिर. हर हर महादेव, हर हर महादेव. हे बघा पुढे जायचा रस्ता. इकडे पुढे काय आहे मला पण माहित नाही, आपण जाऊन बघूया. पण रस्ता बघा आणि साईडचं दृश्य बघा. ओ हो 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 हो, आहे ना सुंदर. चला दर्शन घेऊन झालेलं आहे, थोडं फोटो सेशन पण झालेलं आहे. आता आपण तिकडे जे तुकाराम महाराज जिथं बसायचे ते बघायला जाऊया. मला इथे एवढी भीती वाटते आणि कारण लगेच खाली दरी आहे. इथं पण एक टाकी आहे जिच्यात पावसाळ्यामध्ये पाणी जमा होतं. इथून वरती जाण्याचा रस्ता आहे. वरती काय पण वरती असं डोंगर म्हणजे सपाट आहे पूर्ण. हां हा एवढा ट्रेक आहे आणि पूर्ण सपाट डोंगर आहे. अच्छा, तिथून अजून जास्त चांगलं आहे. व्ह्यू पॉईंट आहे म्हणजे थोडक्यात वरती. स्टेडियमचा व्ह्यू. ती गुफा जिथं तुकाराम महाराज यायचे. विठ्ठल रुक्मिणींची मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे. तर घोरवडेश्वर येथील महादेवांचं दर्शन घेतलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. पुण्यापासून जवळजवळ 20 किलोमीटर अंतरावरतीच असेल आणि सोमटणे फाटा आणि टोल नाक्याच्या अगोदरच आहे मंदिर हे. पार्किंगची व्यवस्था आहे. फक्त चढून यायचं आहे, तुम्हाला ट्रेक करून यायचं आहे. येताना तुमच्यासोबत पाण्याची बॉटल ठेवा, कारण जेव्हा आपण ट्रेक करतो तेव्हा पाण्याची तहान लागत असते. तर खूप सुंदर मंदिर आहे, खूप छान एक्सप्लोर झालेलं आहे आमचं. आणि छोटीशी ट्रेक पण झालेली आहे. अशीच छोटीशी आणि फॅमिली सोबतची ट्रेक करायची असेल तर हा पॉईंट खास तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही आले नसाल तर एकदा नक्की या, आणि आलेच असाल तर अजून एक चक्कर मारायला काही हरकत नाही आहे. आणि पावसाळ्यात किती सुंदर दिसतं ना हे. पावसाळ्यात अजून सुंदर आणि सेफ, काही प्रॉब्लेम नाही. सेफ आहे आणि खरंच सकाळी सकाळी पावसाळ्यामध्ये येऊन जर तुम्ही ट्रेक केला ना तर तुम्ही सुद्धा मोहित व्हाल ह्या ट्रेकच्या आणि मंदिराच्या. खूप सुंदर व्ह्यू आहे. तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि रिलेटिव्समध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लवकर सबस्क्राईब तसंही फ्री आहे, आणि व्हिडिओ आपले छान आपण बनवतोच, तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय. तर इथून असं आपल्याला असं उतरून जायचं आहे. इकडून खाली तिकडे आहे आपली गाडी पार्क. तर अजून आपल्याला उतरायचं आहे. चढताना खूप त्रास होतो. उतरताना एवढं काही वाटत नाही, पण चढतानाच थोडा त्रास होतो. हे बघ चालली आता ट्रेन. वाव, किती सुंदर दिसतंय ना. तर जेवण येतं.